वेलकम टू माय चॅनल अन्वेषा क्लासेस। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत क्लास UKG समर वॅकेशन्स मध्ये आपण मुलांकडून काय काय रिव्हिजन करून घेतली पाहिजे। फर्स्ट, लर्न अँड राइट अल्फाबेट्स कॅपिटल अँड स्मॉल A to Z 2 pages. Write and learn sound words with an, am, at, ab. Write and learn in and ed sound words. Write any 20 opposite words. Write any 10 singular and their plural forms. Write 10 sentences on this and that concept with the help of parents. Write 5 lines about myself. आपण इंग्लिशचा सिलेबस पाहिला, तर मॅथ्स मध्ये आपल्याला काय काय रिव्हिजन करून घ्यायचे ते आपण जाणून घेऊया। राइट अँड लर्न काउंटिंग 1 to 100. राइट नंबर नेम्स 1 to 100. नंबर नेम सुद्धा मुलांना 1 to 100 पर्यंत आपल्याला लिहून घ्यायचे आहेत। राइट टेबल ऑफ 2 and 3. UKG मध्ये मुलांना 2 and 3 चा टेबल शिकवलेला असेल तर आपण तो सुद्धा मुलांकडून लिहून घ्यायचा आहे। डू आफ्टर, बिटवीन और बिफोर नंबर अँड राइट बॅकवर्ड काउंटिंग 100 to 1. आता आपण मुलांना आपल्याला EVS मध्ये काय शिकवायचे ते जाणून घेऊया। ड्रॉ द पिक्चर ऑफ 5 fruits and 5 vegetable with name. Write days of the week. Write and learn part of body. Write the name of our family members. यामध्ये आपल्याला मुलांना फॅमिली मेंबर्सचे नावं लिहायला सांगायचं आहे आणि त्यांचे रिलेशन्स सुद्धा मुलांना आपल्याला इथे एक्सप्लेन करायचे आहेत। त्यानंतर आपण हिंदीमध्ये आपल्याला मुलांना काय शिकवायचे ते जाणून घेऊया। स्वर लिखिए। UKG मध्ये मुलांना अ से आहा तक हे स्वर आहे ते आपल्याला 2 वेळा लिहून घ्यायचे आहेत। त्यानंतर व्यंजन सुद्धा मुलांना क से ग पर्यंत व्यंजन 2 पेजेस लिहून घ्यायचे आहेत। त्यानंतर 2 वर्ण से बने शब्द लिखिए, 3 वर्ण से बने शब्द लिखिए आणि त्यानंतर आ की मात्रा रहने वाले शब्द भी हमें लिखने हैं। तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं या समर वॅकेशन मध्ये मुलांकडून आपण ज्या मुलांची UKG झाली आहे त्या मुलांकडून आपल्याला इंग्लिश, मॅथ, EVS आणि हिंदीमध्ये काय काय रिव्हिजन करून घ्यायची आहे। कारण या समर वॅकेशनचा जो गॅप असतो त्यामध्ये खूप मोठ्या सुट्ट्या असतात, त्यामध्ये मुलं त्यांना शिकवलेलं विसरण्याची शक्यता असते। म्हणून आपण रोज थोडी एकदम जास्तही नाही, म्हणजे थोडंफार त्यांच्याकडून रोज स्टडी करून घेतलं तर मुलं जेव्हा फर्स्टला जातील तेव्हा त्यांना सुरुवातीचे जे टॉपिक आहेत ते अवघड जाणार नाहीत आणि जे मागे झालेले ते सुद्धा मुलं विसरणार नाहीत। त्यासाठी समर वॅकेशनमध्ये आपल्याला मुलांकडून हा थोडाफार रोज अभ्यास करून घ्यायचा आहे। आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, युजफुल वाटला असेल। जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।